एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून समोर येत आहे. या भागात विषारी आणि हातभट्टीची दारू प्यायल्याने तब्बल 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर अनेक जण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारूने एकच वेळी अनेक संसार उद्ध्वस्त केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड मधील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात सर्वाधिक म्हणजेच 8 जणांचा मृत्यू झालाय. तर पुण्याच्या काळेपडळ भागात 3 आणि हडपसर परिसरात 2 जणांनी आपले प्राण गमवावे लागलेत. इतर मृतांची संख्या मिळून हा आकडा आता 15 वर पोहोचला आहे. या विषारी दारूमुळे रुग्णालयात दाखल असलेल्या अनेक रुग्णांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. काहींना दृष्टी कमी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि अवयव निकामी होणे अशा गंभीर त्रासांचा सामना करावा लागत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कुप्रसिद्ध दारू विक्रेता योगेश वानखेडे असल्याचं समोर आलंय. वानखेडेने ही विषारी दारू तयार करून त्याची वेगवेगळ्या भागात विक्री केली होती. त्याच्यावर आधीच बेकायदेशीर दारू विक्रीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपी योगेश वानखेडेला बेड्या ठोकल्या आहेत. प्राथमिक तपासानुसार दारूची तीव्रता वाढवण्यासाठी आणि नशा आणण्यासाठी यामध्ये मेथॉल या अत्यंत घातक आणि विषारी रसायनाचा वापर करण्यात आला होता, ज्यामुळे हा घात झाला. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ माजली असून अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्ह वरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा.